आणि वनराई बंधारा हा आता शब्दप्रयोगच अतिशय लोकप्रिय झालेला आहे आणि त्या वनराई बंधाऱ्याने अनेक ठिकाणी चमत्कार केलेले आहेत. ते कसे काय हे स्वतः की माननीय रवींद्रजी धारिया, माननीय मोहन धारियाजींचे सुपुत्र, त्यांना असं म्हटलं जातं की वनराईचा वटवृक्ष उभा करणारा अवलिया. आणि खरोखरच इतकं प्रचंड काम त्यांनी वनराईचं वाढवलेलं आहे. हेच नाही तर अनेक बाबतीत ऋतू आणि काळ आपल्या देशातलं तर बदलत चालले. जे 4 ऋतू होते सुरुवातीला तेच आता सगळं टाइम टेबलच चेंज होत चाललं. मित्रांनो, पर्यावरणावर येण्याच्या अगोदर थोडं आपल्या देशाबद्दलची आपल्याला माहिती दिली इच्छितो. आपला देश जो आहे त्याच्यामध्ये जगातली भूगर्भ जी जेवढी जागा आहे भूमी ह्याच्या 2.4% क्षेत्र हे भारताचं आहे. आणि त्याच्या बरोबरीला जर का आपली लोकसंख्या बघितली तर 19% आहे. म्हणजे क्षेत्र कमी आहे, लोकसंख्या खूप मोठी आहे. आपल्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती जर का आपण बघितलं खूपच आहे. सगळ्या दिवशी आपल्या सूर्यप्रकाश एवढा चांगला आहे तेवढा अनेक दिवसांमध्ये नाही. जर का तुम्ही आता ग्लासगो किंवा त्या नॉर्थ पोलच्या जवळ गेला तर 2:30 वाजताच इकडं अंधार पडतो, सकाळी 10पर्यंत अंधार असतो. आपल्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाण्याचं जर का म्हटलं तर आपला देश म्हणजे 329 मिलियन हेक्टर जे आपलं क्षेत्रफळ आहे ह्याच्यावरती 4 फुटाचा असा कॉलम उभा केलात म्हणजे साधारण या पोडियम एवढा, तर एवढा पाऊस संपूर्ण आपल्या देशामध्ये पडतो. पण ह्या देशात पडणाऱ्या पावसाचं आपण फक्त 6% जतन करू शकतो. हे जेव्हा आपण विचार करतो मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला करायची काय गरज आहे. ह्याच्यातूनच वनराई संस्थेची सुरुवात माझ्या वडिलांनी केली. त्यामध्ये त्यांचा बेसिक भर असाच होता की लोकसहभागातून ग्रामीण भागांची जर का सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन चांगली करता आली तर त्यातून देश सुजलम सुफलम होईल अशा आता त्यांना विश्वास होता आणि खात्री होती. आणि म्हणूनच त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला एक 3E म्हणून एक आम्हाला सूत्र त्यांनी सांगितलं. त्या 3E सूत्र म्हणजे काय, तर एका बाजूला पर्यावरण, दुसऱ्या बाजूला एम्पॉवरमेंट आणि तिसऱ्या बाजूला इकॉनॉमिक्स. ह्या 3 सूत्रीवरती संपूर्ण वनराईचं त्यांनी कार्य बसवलं आणि त्याच्यात त्यांनी प्रामुख्याने 4 गोष्टींवरती जो भर दिला तो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं फॉरेस्टेशन, दुसरं येतं पाणी, तिसरं येतं शेती आणि ओव्हरऑल चौथं येतं समाजाच्या गावातल्या सर्व बेसिक जे ॲम्युनिटीज आहेत त्या कशा पूर्ण करता येतील. ह्या सगळ्या विचारांनी लोकसहभागातून त्यांनी हे कार्य सुरू केलं. आणि ह्याच्यातूनच पुढे जात जात काळाप्रमाणे गरजा बदलत जातात. त्यावेळेला जेव्हा त्यांनी चालू केलं 82-83 साली ही गरज होती. त्या लाकूड गॅस कुठे उपलब्ध होतं, लाकूड लागायचं. मग त्याची सुरुवात त्यांनी निर्धूर चुलीपासून केली. का जे गावामध्ये ते स्वतः गावातूनच आलेले होते आणि तिथं सगळ्या आया बहिणीचे डोळे खराब व्हायचे धुरामुळे. मग ते निर्धूर चूल, मग त्याच्यासाठी लाकडं तोडतात, मग आपण झाडं लावायला पाहिजेत. त्याच्यातून ती सगळी सुरुवात झाली. मग नुसती झाडं लावून चालणार नाही, तर झाडं लावली तर ती परत जाळायची व्यवस्था नाही आहे म्हणून निर्धूर चुली आल्या. पण लोकांना दुसरा व्यवसाय नाही, जनावर कुठे जाळणार, ह्या सगळ्या लक्षात घेऊन तिने खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावायला सुरुवात केली. आणि आपण जर का पूर्वी बघितलं, आपण ग्रामीण भागामध्ये जर का पूर्वी बघितलं तर आपले ओढे नाले जे होते गावातले हे सगळे मेपर्यंत वाहत असायचे, एप्रिल मेपर्यंत. एखादा महिना फक्त पाणी कमी असायचं, पण विहिरींच्या पातळीमध्ये प्यायला पाणी कधी कमी नसायचं. परंतु आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड व्हायला लागली. त्याच्यामध्ये पाण्याचे आता बघितलं, माझं आता त्र्यंबकेश्वर भागात काम चालू आहे, तिथे 3000 मिलीमीटर पाऊस आहे, पण ऑक्टोबर महिन्यामध्ये टँकर लागतो. पाऊस संपला की लगेच टँकर. हे म्हणजे ह्याचा अर्थ काय की जे पाणी आहे ह्याचं आपण जतन कसं करू शकतो. हे आपल्या जमिनी भूगर्भातील जे पाणी आहे त्याला आपण ॲक्विफायर्स म्हणतो, ते कसे आपण रिचार्ज करू शकतो. आज आधुनिक मॉडर्नायझेशनच्या खाली सगळं करत चाललो आहे, आपण डेव्हलपमेंट करतो आहे. पण ही जी बेसिक गोष्टीच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे तिथं आपण कुठेतरी कमी पडतो असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणूनच शाश्वत ग्रामीण विकास ही योजना त्यांनी तिथं
अंमलात आणली, त्या सर्वात प्रथम त्यांनी प्राधान्य दिलं ते पाणी अडवायला. मग त्याच्या माथा ते पायथा ही टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स केल्या. जिथे पडेल गाव का पाणी गाव में आणि खेत का पाणी खेत में ह्या तत्वावर त्यांनी काम चालू केलं आणि त्याच्यामुळे गावामध्ये प्यायच्या पाण्याची व्यवस्था बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने होऊ शकली. आणि त्याला जोडूनच त्यांनी त्या काळामध्ये वनराई बंधारे एक निर्माण केले. हजारो लाखो बंधारे ते दरवर्षी आपण अजूनही मानतो. ह्या वर्षी साधारण महाराष्ट्र शासन आणि खाजगी संस्थेकडून माझ्या माहितीप्रमाणे 4 लाखापेक्षा अधिक बंधारे ह्या वर्षी पण झाले आणि सातत्याने हे चालू आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक झालं, राजस्थान झालं, गुजरात झालं, अशा अनेक ठिकाणी हे बंधारेचं आता काम चालू आहे. त्याचबरोबर मग पाणी आल्यानंतर पुढं काय? आज आपल्या देशामध्ये शेती म्हटलं आपण तर अजूनही अनेक गावामध्ये अनेक भागांमध्ये पारंपरिक शेतीच केली जाते. आपल्याकडे चांगल्या चांगल्या संस्था आहेत. ICAR आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, त्यांनी एवढा विकास केलेला आहे. पण हा विकास आपण ग्राउंड लेवलपर्यंत कसा पोचू शकतो ह्याच्याबद्दल पण आपण काम चालू केलं, लोकांना शिकवतो. आता मी आत्ताच आपल्याला गोव्यातलं उदाहरण देतो. तिथं भात खूप जास्त होतो आणि त्यांना आम्ही नवीन पद्धती शिकवल्या. आपल्याकडे भारताचं साधारण पर एकरी उत्पन्न 1000 ते 1200 किलो आहे आणि ती नवीन पद्धत जी आम्ही त्या 10 गावांमध्ये प्रत्येक गावात 20 शेतकरी निवडले आणि अर्ध्या एकरवरतीच त्यांना करायला लावलं. तर अर्ध्या एकरमध्ये त्यांना 1600 किलो भात मिळाला, म्हणजे एकरी 3200 किलो. आता हा जर का त्यांना भात असा मिळाला तर आज 50 रुपये किलो जरी म्हटलात, जिथे एकरला 1200 किलो, म्हणजे ह्या पद्धतीने त्यांनी केला तर तिथं 3200 किलो होईल. म्हणजे 1.5 लाख 1,60,000चा भात आणि 1200 किलो म्हणजे 60,000 रुपयाचा भात. हे जर का त्यांना मिळालं तर त्याच्यातून त्यांचा आर्थिक विकास व्हायला लागेल. अशा दृष्टीने आम्ही सातत्याने सगळीकडे जाऊन त्याचं प्रबोधन करत असतो, लोकांना शिकवतो. आणि लोकांना कसं आहे, मी आज आपल्याला काही सांगितलं तर आपण म्हणाला काहीतरी बोलतात, पण जेव्हा आम्ही करून दाखवतो, पहिलं करून दाखवतो आणि नंतर बोलतो, हे आमच्याकडे आम्ही सातत्याने पाळलेलं आहे. मग मिलेट्सचं महत्त्व असेल आणि मिलेट्सवरती एक मध्ये एक्झिबिशन बोलवलं होतं. आता आम्ही मागच्या वर्षी विशेषांक ह्या मिलेट्सवरती काढलेला आहे, लघु तृणधान्यांवरती. आणि त्याच्यामध्ये ते डेफिनेशनपासून त्याचे पक्वान काय करायचे इथपर्यंत सगळी माहिती आपण त्याच्यामध्ये देत असतो. आणि आपल्या ज्या पडीक जमिनी आहेत त्याच्यावरती आपल्याला किती नाचणी झालं, बगर झालं किंवा वेगवेगळे जे तिथं आपल्याला उत्पादन करते हे जर का केलं तर नक्कीच त्याचा फरक पडू शकेल. मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये जवळजवळ 100 लाख हेक्टर जमिनी पडीक अवस्थेत आहे. ती उत्पादनक्षम आहे का? हो आहे, परंतु त्याचं उत्पादन आपण काही घेत नाही. त्याच्यामुळे तिथं आता सगळं कुसळी गवत झालेलं आहे. कुसळी गवत झालं म्हणजे काय झालं की तिथलं कार्बन पर्सेंटेज कमी व्हायला लागलं जमिनीतलं. मग त्याच्यामुळे तिथं काही उत्पादन होऊ शकत नाही किंवा जरी लावलं आपण काहीतरी त्याला प्रोडक्टिव्हिटी मिळत नाही. प्रोडक्टिव्हिटी मिळाली नाही की परत लोक म्हणतात इथं काहीच होत नाही. पण हे आपलं कार्बन कंटेंट कसं वाढेल, तिथं आपण हॉर्टिकल्चर कसं करू शकतो. आणि हा जर का पडीक जमिनीचा आपल्या अनएम्प्लॉयमेंटबरोबर आपण जर का संकलन केलं, म्हणजे कोऑर्डिनेशन केलं, जसे गाडेसाहेब काम करतायत रोजगार मिळवून द्यायचं, तसं असंच त्या हिशोबाने निसर्गाच्या माध्यमातून पण मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकेल. गावामध्ये रोजगार उपलब्ध व्हायला लागला की गावातली लोक जी शहराकडे स्थलांतर करतात ते खूप कमी होऊ शकेल. आणि ते स्थलांतर थांबलं किंवा काही प्रमाणात कमी झालं तर नक्कीच शहरांवरचं ताण पण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आज झाडं म्हटली तर आपण 2.5 कोटीपेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत. 2.5 कोटी झाडं लावताना मी जेव्हा आकडा सांगतो की 90-95% मी शाश्वत आहे, गॅरंटी आहे मला की जगलेली आहेत, कारण मी सगळी शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व पटवून देतो. आणि आता आमचा जो नवीन प्रयोग चालू आहे वनराईचा, की शाश्वत गावं तर आपण अनेक करतो, बघतो, अनेक ठिकाणी त्याच्यावर काम चालू आहे. पण गाव स्वयंपूर्ण कसं होईल? आज आपल्या भारतामध्ये 6,25,000 खेडी आहेत, 3,10,000 की 3,20,000 ग्रामपंचायती आहेत. आणि ह्याला सगळ्यांना सरकारी अनुदानावरती या सगळ्या चालतात. परंतु
हे जे पैसे मिळतात ह्यातले 80% पैसे फक्त गाव स्वच्छ ठेवायला आणि विजेवरती खर्च होतात. मग ह्याच्यातून मार्ग काय करता येईल आपल्याला, म्हणून मी अनेक गावांमध्ये हल्ली रिन्युएबल एनर्जी जे सूर्यापासून आपल्याला मिळते त्याचा आपण आता तिथं उपयोग करायला लागलो आहे गावागावांमध्ये, जेणेकरून जे पैसे सरकारचे मिळतात ते 6-7 लाख 8 लाख रुपये वाचले तरी ते सगळे ते गावाच्या विकास करण्यासाठी गावाला ग्रामपंचायतीला वापरता येतील, जेणे खऱ्या अर्थाने गावाचा विकास होऊ शकेल. आणि म्हणून हे जर का असं केलं आणि ह्याला जोड कशी दिली तर आपण अनेक गावांमध्ये नदी असते, प्रत्येक गावामध्ये एक ओढा असतोच जॉग्रफीप्रमाणे 10-10 किलोमीटरला जॉग्रफी चेंज होते आणि ह्या इथं ओढे नाले असतात त्याच्या बाजूने आम्ही मोठ्या प्रमाणात झाडं लावतो आणि त्याचं मालकत्व जे आहे ते ग्रामपंचायतीचं, त्याची देखभाल त्या शेतकऱ्यांनी करायची, त्याचं उत्पन्न येईल ते 50% शेतकऱ्याचं आणि 50% ग्रामपंचायतीचं. हे जेव्हा आपण ह्या दोन्हीची जोड घालतो तेव्हा लोक त्याची निगा ठेवतात. आणि आता माझ्या या प्रोग्रामला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि काही बाजारगाव म्हणजे जालन्यामधले जे गावं आहेत आमची त्या गावाने ह्या वर्षी 3 लाख रुपयाचं जवळजवळ उत्पन्न मिळालं आणि हे उत्पन्न मिळालं ग्रामपंचायतीला. म्हणजे ह्या पद्धतीने जर का 3 लाख रुपये 2 लाख रुपयाचं उत्पन्न, आणि हे उत्पन्न झाड कसं आहे, चिंचेचं झाड म्हणा, बांबू म्हणा, आवळा म्हणा, यांचं आयुष्य 70 वर्ष 80 वर्षाचं असतं, 100 वर्षाचं असतं. आंबा 100 वर्षाच्यापेक्षा जास्त असतो. आज लावलेलं आहे ते उद्या देणार आहे. तसंच निसर्गाने आणि पृथ्वी मातेने इतके वर्ष आपल्याला असंख्य गोष्टी दिलेल्या आहेत. माणसाने त्याच्या हव्यासापोटी त्याचा जो सारखा सातत्याने ऱ्हास करायचं काम चालवलं आहे. आपण माझ्या पिढीने पण केले, आपण पण केलेलं आहे. पण नवीन मुलांना ह्याचं महत्त्व कसं पटवून देता येईल त्या दृष्टीने पण मनराई काम करत असते. आमच्या इको क्लबच्या मार्फत दरवर्षी 70 ते 80 हजार विद्यार्थ्यांना 4थीपासून ते 8वीपर्यंत किंवा 9वीपर्यंत वेगवेगळ्या विषयावरती आम्ही प्रबोधन करत असतो. आणि जर का आपल्याला भावी येणारा समय हा चांगला करायचा असेल, जोपर्यंत आपण आपल्या यंग जनरेशनला, शाळेतल्या मुलाला पर्यावरणाचं महत्त्व सांगत नाही, समजून देत नाही, पटवून देत नाही, तोपर्यंत परिस्थिती खूपच गंभीर होईल भविष्यामध्ये, असं मला स्वतःला वाटतं. मित्रांनो, इकॉलॉजी एका बाजूला इकॉलॉजीचा विषय, इकॉलॉजी म्हटलं की त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटीचा विषय. शेतामध्ये पण तुमचं जर का प्रोडक्शन वाढायचं असेल तर तिथं पक्षी आले तर पॉलिनेशन होतं, प्रोडक्टिव्हिटी वाढते. म्हणून इकॉलॉजीला एक खूप महत्त्व आहे. पाणी आहे, जमिनीतलं भूगर्भातील पाणी, ह्याला पण खूप महत्त्व आहे. अशा वेगवेगळे विषय घेऊन भविष्यामध्ये 10 वर्षानंतर काय गरज पडेल ह्याचा आम्ही आत्ता अभ्यास करत असतो आणि त्याच्यावरती काय आपल्याला इनोव्हेटिव्ह आयडियाज करता येतील हे आम्ही सर्व सातत्याने लोकांच्या समोर, पॉलिसी मेकर्ससमोर सारखं मांडत असतो. आणि हे मांडायचं कारण एकच आहे की ह्याच्यावरती आज जर का आपण काम चालू केलं, नवीन तंत्रज्ञान, जसं आता मी गावाचं आपल्याला सांगितलं, हा माझा पायलट जो करतो आहे मी 25 गावात करतो आहे. आता एक कार्बनचं मगाशी मी आपल्याला बोललो, मी ऑलरेडी 200 एकरवरती ते कार्बन त्याचं कंटेंट कसा वाढेल त्याच्यावरती माझं काम चालू आहे. ह्या असंख्य इनोव्हेटिव्ह गोष्टी जेव्हा आपण प्रत्येकजण आपापल्या लेवलवरती करत असेल त्यावेळेलाच आपल्या खऱ्या अर्थाने आपला भारताचा ग्रामीण भाग जो आहे हा सुजलाम सुफलाम होईल आणि त्यातूनच एक नवीन दिशा ह्या देशातील सर्व प्रत्येकाला मिळू शकेल. आपण जर का म्हटलो सरकारी नोकऱ्या म्हणजे आणि देशप्रेम, आता इथं हे जे संमेलन त्यांनी घेतलेलं आहे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन, अतिशय आगळं वेगळं आहे माहीत आहे. कारण का मी राष्ट्रभक्तीवरती मी जपानला गेलो होतो. एक छोटंसं आपल्याला किस्सा सांगू इच्छितो की मी ट्रेननी एका तिथं शिक्षण करायला होतो. मी हे सांगतो आपल्या 80 सालची गोष्ट. ओके. आणि मी रोज ट्रेननी माझ्या जिथं राहायचो तिथून मला 40 मिनटं लागायची लोकलमध्ये. आणि समोरच्या बाजूला एक माणूस रोज असे हातावर हात ठेवून सीटवरती बसायचा. मी पहिल्या स्टॉपला बसायचो आणि मध्ये उतरायचो, तो माझ्या नंतरच्या स्टॉपला उतरत असेल, पण मला कळालं नाही आणि तो त्याच जागेवरती रोज असायचा. मला 4-5 दिवसांनी मी बघितलं हा काहीतरी तिथं करतो आहे. आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की तिथं ती सीट फाटलेली होती आणि तो स्वतःच्या घरातून सुई दोरा घेऊन आला आणि त्यांनी ती फाटलेली शीट तिथे ती शिवली. हेला मी राष्ट्रप्रेम म्हणतो. आणि आपल्याकडे जर का असं झालं तर काय असतं की आपण त्यातला कापूस असेल किंवा स्पंज असेल, हे राष्ट्रप्रेम आहे. राष्ट्राची संपत्ती, माझी संपत्ती, ही जेव्हा आपल्या मनामध्ये भावना निर्माण होईल
त्या दिवशीच मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण व्हायला सुरुवात होईल. आणि हे करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करायची गरज आहे, लोकांचं प्रबोधन करायची गरज आहे. छोट्या गोष्टी असतात, छोट्या गोष्टी खूप मोठे बदल करत असतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पण करत असतात. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि आपण ज्या याच्यात वावरतो तिथं पण होत असतात आणि त्याचा इफेक्ट सगळ्या देशाला पण मिळत असतो. मित्रांनो, मी आपला काही अधिक वेळ घेणार नाही, कारण का माझ्या त्यांनी 10 मिनटं मला सांगितलेली आहेत, माझी ऑलरेडी 10 मिनटं होऊन गेलेली आहेत. परंतु जाता ते एकच सांगेन की आपण जिथं आहात तिथं आपण काय करू शकतो ह्याचा प्रत्येकाने विचार करा. खोलीच्या बाहेर जाताना दिवे बंद करा. दिवे बंद करण्यामागचं कारण आहे की आपल्या देशामध्ये कोळशावरती सगळ्यात जास्त आज वीज तयार होते. कोळसे कुठून येतात? निसर्गच देतो आहे. त्याचं जतन कसं करते म्हणजे आपण जर का नळ आपल्या घरामध्ये नळका नळ असेल, आज आपण बिसलरी 10 रुपये 20 रुपयाला विकत घेतो एक बाटली. आपलं जर का एक एक थेंब जर का नळातून पाणी गळत असेल तर दिवसाला 6 लिटर पाणी जातं. मग तुम्ही 120 रुपयाचं हे नुकसान करताय. हे तुमचं नुकसान नाही, राष्ट्राचं नुकसान आहे असं मी समजतो. त्याचे ते आपण छोट्या छोट्या गोष्टी अशा जर का केल्यात आणि आपलं अनुकरण आपल्या मुलाबाळांनी केलं तर नक्कीच ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपला देश पुढे घेऊन जायला खूप मोठा हातभार लागेल. ह्या सगळ्या पर्यावरणाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 3च जे मंत्र मला समजतं, जे आहे ते कसं आपण प्रोटेक्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो, जे आहे ते कॉन्झर्व कसं करू शकतो आणि आपल्या सगळ्या लोकसंख्या आणि सगळ्या ज्या गरजा आहेत ह्यासाठी आपले जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा ऑप्टिमाइज यूज कसा करू शकतो ह्याच्यावरती संपूर्ण हे पर्यावरणाचं तंत्र आहे. आपण मला इथं मायाताई आणि इथं मला बोलवलं करणारा चॅरिटेबल ट्रस्ट, जे मी खूप खूप मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.